व्हॉट्सअपवर तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो, समोर खाकी वर्दीत एक अधिकारी दिसतो आणि तो तुम्हाला डिजिटल अरेस्टची धमकी देतो आणि या भीतीमुळे तुम्हाला घाम सुरू होतो. एक सेकंद थांबा. मी ॲडव्होकेट सारांश सोनार. आज कायद्यातील एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊयात, जो तुम्हाला लाखो रुपये गमावण्यापासून वाचवेल. लक्षात ठेवा, भारतीय कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट नावाची कुठलीच संकल्पना अस्तित्वात नाहीये. कोणताही खरा पोलीस अधिकारी, सीबीआय किंवा कस्टम अधिकारी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर अटक करू शकत नाही किंवा जामिनासाठी ऑनलाईन पैशांची मागणी देखील करू शकत नाही. पोलिसांना किंवा कोणत्याही एजन्सीला तुमची चौकशी करायची असेल तर त्यांना तुम्हाला लेखी नोटीस पाठवावी लागेल. वेबकॅमद्वारे किंवा मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून कोणतीही अटक होत नसते. मग डॉक्टर्स, इंजिनियर्स सारखे उच्च शिक्षित लोक देखील या जाळ्यात का अडकतात? कारण आपण पिढ्यानपिढ्या वर्दीला घाबरायला शिकलोय, त्यांना प्रश्न विचारायला नाही. आणि हे ऑनलाईन गुन्हेगार आपल्या याच भित्र्या मानसिकतेचा अर्थात कॉलोनियल हँगओव्हरचा फायदा घेतात. आपला खरा बचाव आपल्या कायदेशीर ज्ञानात आहे आणि त्यामुळे अशा ऑनलाईन अरेस्ट बद्दल कुठलाही व्हिडिओ, ऑडिओ कॉल आला तर तो लगेच कट करा आणि घाबरण्याऐवजी थेट वकिलांचा सल्ला घ्या. तुम्ही तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर देखील तक्रार करू शकता. कायद्याच्या अशाच अचूक आणि निर्भय माहितीसाठी फॉलो करा द लीगल सारांश.